राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी यावेळी थेट निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली होती। त्यासाठी काही ठिकाणी उमेदवार दिले जातील तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती। ज्या पक्षाचे नेते त्रास देतील त्यांच्या उमेदवाराला पाडणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं। त्यात मराठवाड्यातील 6 मतदारसंघाचा समावेश होतो। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या नावाचाही समावेश होता। त्यावर आमदार बांगर यांच्या समर्थकांचा 100 गाड्यांचा ताफा जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी या मागणीसाठी अंतरवाली सराटीकडे रवाना झाल्याची बातमीही झळकली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली। भाजप पक्ष आणि राज्यातील नेतृत्वावर जरांगे यांचा सुरुवातीपासूनच रोष असल्याचं आपण पाहिलंय। परंतु संतोष बांगर यांना पाडण्याची भूमिका घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच चर्चा उडाली। मतदारसंघात आमदार संतोष बांगर यांच्या कामाचा पॅटर्न लोकांना भुरळ पाडणारा आहे। तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी आजवर कुठलंही निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं नाहीये। तरीही मनोज जरांगे यांच्या हिट लिस्टवर त्यांचं नाव का आलं, अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे जरांगेंनी संतोष बांगरांना पाडण्याची भूमिका घेतली, याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। सर्वात पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे संतोष बांगर हे ज्या समाजातून येतात तो समाज आहे ओबीसी आणि त्यात वंजारी जातीचा चेहरा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता। त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होऊन मराठवाड्यात पंकजा मुंडे, महादेव जानकर, चंद्रकांत खैरेंसारख्या ओबीसी समाजातून येणाऱ्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा जोरदार हादरा बसला। त्याची धग अजूनही काही प्रमाणात कायम आहे। असे असले तरी संतोष बांगर यांना मतदारसंघात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करताना आपण सर्वांनी पाहिलंय। तरीही सरकारच्या अगोदर आपली मदत पुरवणे या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, आक्रमक स्वभावामुळे मतदारसंघाबाहेर देखील त्यांचं महत्त्व, वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चाललंय। मतदारसंघात कोरोना काळात केलेली मदत असो की मागे झालेल्या अतिवृष्टीमध्ये लोकांना आधार देण्याचं काम असो, यामुळे राज्यभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता। संतोष बांगर यांच्या रूपात ओबीसीच्या या चेहऱ्याचा राजकारणात आणि समाजकारणात वाढता प्रभाव आणि ताकद यामुळे कदाचित मनोज जरांगे यांनी संतोष बांगर यांना टार्गेट करण्याचं ठरवलं होतं, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे। लोकसभेत मोठमोठ्या नेत्यांवर पराभवाची नामुष्की ओढवली, विधानसभेतही मोठ्या चेहऱ्याचा पराभव झाल्यास परत एकदा सर्वच स्तरावर जरांगे इफेक्टची चर्चा जोर धरू लागेल। हेही एक कारण असावं असा कयास लोक लावत असल्याचं बघायला मिळतंय। संतोष बांगर यांच्या विविध कॉल रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ संबंधित व्यक्तीशी बोलताना व्हायरल होतात। त्यात प्रामुख्याने ते दादागिरीची भाषा वापरतात, अवैध धंद्यांना बळ देतात, मतदारसंघात फक्त त्यांचीच एकाधिकारशाही चालते, बंडखोरी केल्याने बांगर यांच्यावर मूळ शिवसैनिकांचा राग आहे असे आरोप विरोधक त्यांच्यावर नेहमी करत असतात। यामुळेही मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। कळमनुरी मतदारसंघातील संभाव्य जातीय समीकरणे लक्षात घ्यायची झाल्यास येथे 95,000 एवढं सर्वाधिक मतदान मराठा समाजाचं असून त्या खालोखाल आदिवासी समाज 53,000 मतदार आहेत। ओबीसीत हटकर, धनगर, बंजारा या जातींचे प्राबल्य प्रामुख्याने दिसतं। वंजारी मतदार 8,000 आहेत। असे एकूण ओबीसी मतदान जवळपास 1 लाख आहे। बौद्ध, मातंग समाजाचे मतदार 35,000 असू शकतात, तर 30,000 जवळपास मुस्लिम मतदान मतदारसंघात आहे। कळमनुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आजवर प्रामुख्याने मराठेतर समाजाने केल्याचं दिसून येत आहे। मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या अजित मगर या मराठा चेहऱ्याचा पराभव केला होता। त्यावेळी संतोष बांगर यांना मराठा समाजाने देखील मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं। यावेळी अजित मगर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून तिकिटासाठी प्रयत्न केले होते, पण डॉक्टर संतोष टारफे यांना उमेदवारी दिल्याने आता अजित मगर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे मराठा आणि इतर मतदार अजित मगर यांच्या पाठीशी उभा करून यंदा मतदारसंघात मराठा उमेदवार निवडून आणणे या उद्देशाने जरांगे यांनी बांगर यांना पाडण्याची भूमिका घेतली असावी, असंही स्थानिक लोक सांगत आहेत। तसंच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभवाच्या भीतीने एकीकडे सर्वच उमेदवार, आमदार, मंत्री जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी अंतरवाली सराटीत रांग लावताना दिसत असताना आमदार संतोष बांगर मात्र कुठेच दिसले नाहीत। त्यांनी ओबीसी किंवा मराठा आरक्षणावर आजपर्यंत कुठलं स्टेटमेंट दिलं नाहीये किंवा मराठा मतांवर निवडून येऊनही आपली भूमिका मांडलेली नाहीये।
त्यामुळेही जरांगे यांच्या हिटलिस्ट मध्ये संतोष बांगर यांचं नाव असावं अशी ही शक्यता वर्तवण्यात येते. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशी सुरुवातीला प्रामाणिक राहायचं आणि नंतर शिंदे गटाशी हात मिळवणी करायची. बांगरांच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे मूळ शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्यानेच लोकसभेला या मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार 21,000 मतांनी पिछाडीवर होते. ऑलरेडी संतोष बांगर यांच्या पराभवाचं गणित बसल्याची विरोधकांमध्ये चर्चा असताना जरांगे यांनी त्यांना पाडण्याची भूमिका घेणे म्हणजे कदाचित बांगर यांच्या पराभवानंतर त्याचे श्रेय मनोज जरांगे यांना मिळू शकतं. जरांगे इफेक्टमुळे संतोष बांगर सारख्या दिग्गज आणि चर्चेतल्या आमदाराचा पराभव झाला याचा बोलबाला सर्वत्र झाला असता. या कारणामुळे ही मनोज जरांगे यांनी संतोष बांगर यांना पाडण्याची भूमिका घेतली असावी असं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आता मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी उमेदवार पाडापाडीच्या लिस्टमध्ये बांगर यांचे नाव आल्याने चर्चा तर होणारच. असे असले तरी कळमनुरी मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, अपक्ष उमेदवार अजित मगर आणि वंचित बहुजन आघाडीचे दिलीप म्हस्के यांच्यामध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीत कोण बाजी मारू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.